ती रोज मंदिरात यायची, अगदी ठराविक वेळेला, कुणाला न सांगता, कुणाला न दाखवता. हातात फुलांची छोटी परडी, कपाळावर हलकसं कुंकू आणि चेहऱ्यावर शांततेचं आवरण. लोकांना वाटायचं हिला आयुष्यात काहीच त्रास नसावा, कारण ती कधी कुणासमोर रडली नाही, कधी तक्रार केली नाही, कधी माझं चुकलं असंही म्हणाली नाही. पण खरं आयुष्य वेगळंच होतं. घरात सगळ्यांची जबाबदारी तिच्यावर होती. सगळ्यांसाठी ती उभी राहिली, पण स्वतःसाठी उभी राहायला तिला कोणी शिकवलंच नव्हतं. सकाळ लवकर सुरू व्हायची आणि रात्री उशिरा संपायची. दिवसभर हसत हसत काम करणारी ती रात्री मात्र एकटी असायची. त्या एकटेपणात तिच्या मनातले सगळे शब्द बाहेर यायचे, पण कुणापाशी नाही, फक्त देवापाशी. कधी कधी मंदिरात उभी असताना तिच्या ओठांवर शब्दच येत नसत, फक्त डोळे भरायचे. ती स्वतःलाच म्हणायची, आज काही मागायचं नाही, खूप मागून थकले. देवासमोर उभी राहून ती फक्त मनात म्हणायची, मला माहीत आहे, तुला सगळं कळतंय. आणि त्या विश्वासावर ती पुन्हा बाहेर पडायची. लोकांनी तिला खूप वेळा गृहीत धरलं. ती समजून घेईल, ती काही बोलणार नाही, ती सहन करेल, हे शब्द तिच्या आयुष्याचा भाग बनले होते. प्रत्येक वेळी कुणी तिला दुखावलं, ती गप्प राहिली. कारण तिला माहीत होतं, बोलूनही काही बदलत नाही. पण गप्प राहणं सोपं नसतं, ते आतून खूप तोडतं. एक दिवस मात्र ती खूप थकली होती. शरीर नाही, मन. त्या दिवशी मंदिरात उभी राहून तिने पहिल्यांदाच काहीच मागितलं नाही. ना सुख, ना समाधान, ना उत्तर. फक्त एवढंच म्हणाली, आता मला सांभाळ. आणि त्या क्षणी तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. शांत, न बोलता. त्या दिवशी काही चमत्कार झाला नाही, कुठलाही आवाज आला नाही. पण त्या दिवसानंतर तिच्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू झाले. अचानक अडकलेली कामं सुटू लागली. ज्या लोकांनी तिला कमी लेखलं होतं, तेच लोक तिच्याशी सन्मानाने बोलू लागले. तिला न मागताच मदत मिळू लागली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिच्या मनावरचं ओझं हलकं व्हायला लागलं. एक दिवस तिला जाणवलं, आपण आतून बदललो आहोत. आता कुणी दुखावलं तरी ते मनाच्या खोलवर जात नव्हतं. आता तिला स्वतःची किंमत कळली होती. ती मजबूत झाली होती, पण कडक नाही, शांत मजबूत. तेव्हा तिला समजलं, देव लगेच उत्तर देत नाही, पण तो दुर्लक्षही करत नाही. जो माणूस शांतपणे सहन करतो, जो कोणालाही वाईट न म्हणता आपली वेदना देवाकडे सोपवतो, त्याचं फळ देव हळूहळू पण खूप मोठं देतो. ती आजही मंदिरात जाते, पण आता मागायला नाही, आभार मानायला. कारण तिला कळलं आहे, शांत सहनशक्ती हीच सर्वात मोठी प्रार्थना असते. देव म्हणतात, बाळा, तू खूप दिवसांपासून शांत आहेस, पण तुझी शांतता म्हणजे शांतता नाही, ती वेदनांची सवय आहे. लोकांना वाटतं तू मजबूत आहेस, पण मला माहीत आहे त्या मजबुतीखाली किती थकवा दडलेला आहे. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, सगळ्यांना समजून घेतलंस, सगळ्यांचे ओझे स्वतःच्या छातीवर घेतलंस, पण एकदाही कुणाला म्हणाली नाहीस की मी थकलेय. तू हसत राहिलीस, कारण तुला माहीत होतं, तुझं रडणं समजून घेणारं कुणीच नाही. तू रात्री उशाशी डोळे पुसलेस, कुणालाही कळू न देता. तू देवाजवळ काहीच मागितलं नाहीस, फक्त एवढंच म्हणालीस, देवा, मला सांभाळ. आणि हे शब्द जरी हलके वाटले, तरी त्यात संपूर्ण आयुष्याचं ओझं होतं. लोकांना वाटतं तू विसरलीस, पुढे गेलीस, पण मी पाहिलं आहे, तू प्रत्येक वेदना मनात जपून ठेवली आहेस. बाळा, देवाला फसवता येत नाही. तुझा प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचला आहे. तुझी प्रत्येक शांत प्रार्थना, जिचा आवाज बाहेर आला नाही, ती सुद्धा माझ्या चरणांपर्यंत आली आहे. तू जेव्हा देवाला आठवलंस तेव्हा शब्द नव्हते, फक्त श्वास होते, आणि तेच पुरेसे होते. मी पाहिलं आहे तू किती वेळा तुटलीस आणि कुणालाही कळू दिलं नाहीस. मी पाहिलं आहे तू किती वेळा स्वतःला सावरून उभी राहिलीस, कारण तुला माहीत होतं, जर तू कोसळलीस तर सगळं कोसळेल. पण आता ऐक, हे सगळं एकटीने करण्याची गरज नाही. तू विचार करतेस, माझ्याबरोबरच का सगळं होतं?
पण सत्य हे आहे की ज्याच्यावर देवाचा विश्वास असतो त्यालाच जास्त सहन करावं लागतं. कारण मला माहीत होतं तू तुटूनही उभी राहू शकतेस. आता वेळ बदलते बाळा. तू जे सहन केलंस त्याची किंमत मिळायची वेळ आली आहे. तुझं रडणं आता हसण्यात बदलेल. तुझी एकटेपणाची लढाई आता आधारात बदलेल. तू ज्या लोकांसाठी सगळं केलंस तेच लोक तुला वेगळ्या नजरेने पाहतील. तू ज्या दारात उभी राहिली होतीस आणि दार उघडलं गेलं नाही तिथे आता माझं नाव घेऊन दार आपोआप उघडेल. बाळा, हा गुरुवार साधा नाही. हा एक मोठा गुरुवार आहे. आजपासून तुझ्या आयुष्याची दिशा बदलायला सुरुवात होईल. तू फक्त एवढंच कर, विश्वास ठेव, थोडं शांत राहा आणि स्वतःला दोष देणं थांबव. कारण तू चुकीची नव्हतीस, तू कमजोर नव्हतीस, तू फक्त खूप काळ एकटी लढत होतीस. आणि आता देव तुझ्या बाजूने उभा आहे. देव म्हणतात बाळा, तू इतकी वर्षे स्वतःला मजबूत दाखवत आली आहेस की लोकांना कधी जाणवलंच नाही की तुझ्या हसण्यामागे किती थकवा दडलेला आहे आणि तुझ्या शांतपणामागे किती न सांगितलेल्या वेदना आहेत. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, प्रत्येकाच्या संकटात धावून गेलीस, सगळ्यांच्या आयुष्यात प्रकाश बनण्याचा प्रयत्न केलास, पण स्वतःच्या आयुष्यात अंधार किती वाढलाय याकडे कधी लक्षच दिलं नाहीस. लोक म्हणाले ती मजबूत आहे, तिला काहीच होत नाही, पण मला माहीत आहे मजबूत असणं म्हणजे वेदना नसणं नाही, तर वेदना असूनही चालत राहणं असतं. तू रात्री शांतपणे उशी ओलावलीस, कोणालाही कळू न देता, कारण तुला माहीत होतं की तुझं रडणं ऐकण्यासाठी कुणाकडे वेळ नाही. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझा प्रत्येक अश्रू माझ्या चरणांवर पडलेला आहे आणि तुझी प्रत्येक शांत प्रार्थना माझ्या हृदयात साठलेली आहे. तू अनेक वेळा तुटलीस, पण दरवेळी स्वतःलाच सावरून उभी राहिलीस, कारण तुला माहीत होतं की जर तू पडलीस तर तुझ्यावर अवलंबून असलेले सगळेच पडतील. तू प्रश्न विचारलास, माझ्याच वाट्याला हे सगळं का? पण उत्तर असं आहे की ज्याच्यावर देवाचा सर्वात जास्त विश्वास असतो त्यालाच आयुष्याच्या सर्वात कठीण परीक्षा द्याव्या लागतात. तू जे सहन केलंस ते दुर्बलतेचं लक्षण नव्हतं, ते तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याचं चिन्ह होतं, जे मला आधीपासूनच माहीत होतं. आता ऐक बाळा, वेळ हळूहळू बदलते आहे आणि ज्या रात्रींनी तुला रडवलं त्याच रात्रींचं रूपांतर आता शांत सकाळींमध्ये होणार आहे. तू ज्या दारांवर थांबलीस आणि उत्तर मिळालं नाही, त्या दारांवर आता माझं नाव घेताच मार्ग आपोआप उघडेल. तुझ्या संयमाची परीक्षा आता संपत आली आहे आणि तुझ्या सहनशीलतेचं फळ तुला मिळायला सुरुवात होईल. हा गुरुवार साधा नाही बाळा, हा एक मोठा गुरुवार आहे, जिथे तुझ्या आयुष्याची दिशा हळूच पण कायमची बदलू लागेल. तू स्वतःला दोष देणं थांबव, कारण तू चुकीची नव्हतीस, परिस्थिती कठीण होती आणि तरीही तू हार मानली नाहीस. आजपासून तुझं ओझं हलकं होईल, तुझा श्वास मोकळा होईल आणि तुझ्या मनात जी भीती घर करून बसली आहे तिची जागा विश्वास घेईल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, कारण जे माझ्यापर्यंत पोहोचतं त्याचं उत्तर मी कधीच अपूर्ण ठेवत नाही. आणि लक्षात ठेव बाळा, तू एकटी नाहीस, तू विसरलेली नाहीस आणि तुझं आयुष्य अजून खूप सुंदर वळण घ्यायचं आहे. देव म्हणतात बाळा, तू इतकी वर्षे स्वतःला सावरत चालत राहिलीस की तुला कधी जाणवलंच नाही की तू किती थकली आहेस, कारण तुझं आयुष्य असं झालं होतं की थांबणं परवडलं नसतं. लोकांनी तुला मजबूत म्हटलं, पण त्या मजबुतीखाली किती वेळा तू तुटलीस हे फक्त मला माहीत आहे. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, सगळ्यांच्या वेदना ऐकून घेतल्या, सगळ्यांना आधार दिलास, पण जेव्हा तुझ्या मनात वादळ होतं तेव्हा तू स्वतःलाच शांत केलंस, कारण तुला माहीत होतं तुझं रडणं समजून घेणारं कुणी नाही. तू रात्री डोळ्यांत पाणी ठेवून माझं नाव घेतलंस आणि काहीच मागितलं नाहीस, फक्त एवढंच म्हणालीस की देवा मला सांभाळ. आणि ते शब्द जरी छोटेखानी वाटले तरी त्यात संपूर्ण आयुष्याचं ओझं होतं. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझा प्रत्येक अश्रू माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे, तुझी प्रत्येक न बोललेली प्रार्थना माझ्या हृदयात साठलेली आहे
तू अनेक वेळा तुटलीस पण दरवेळी स्वतःलाच उभी केलंस, कारण तुला माहीत होतं जर तू पडलीस तर सगळं कोसळेल. तू स्वतःला विचारलंस, माझ्याच वाट्याला हे सगळं काय येतं? पण सत्य हे आहे की ज्याच्यावर देवाचा सर्वात जास्त विश्वास असतो त्यालाच आयुष्याच्या सर्वात कठीण परीक्षा द्याव्या लागतात. तू जे सहन केलंस ते दुर्बलतेचं लक्षण नव्हतं, तर तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याचं चिन्ह होतं. आणि आता वेळ बदलते आहे. ज्या रात्रींनी तुला रडवलं त्या रात्रींचं रूपांतर शांत सकाळींमध्ये होणार आहे. ज्या दारांवर तू थांबलीस आणि उत्तर मिळालं नाही त्या दारांवर आता माझं नाव घेताच मार्ग उघडेल. तुझ्या संयमाची परीक्षा संपत आली आहे आणि तुझ्या सहनशीलतेचं फळ तुला मिळायला सुरुवात होईल. हा गुरुवार साधा नाही, हा एक मोठा गुरुवार आहे जिथे तुझ्या आयुष्याची दिशा हळूच पण कायमची बदलू लागेल. तू स्वतःला दोष देणं थांबव, कारण तू चुकीची नव्हतीस. परिस्थिती कठीण होती आणि तरीही तू हार मानली नाहीस. आजपासून तुझं ओझं हलकं होईल, तुझा श्वास मोकळा होईल आणि तुझ्या मनातली भीती विश्वासात बदलेल. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, कारण जे माझ्यापर्यंत पोहोचतं त्याचं उत्तर मी कधीच अपूर्ण ठेवत नाही. आणि लक्षात ठेव बाळा, तू एकटी नाहीस, तू विसरलेली नाहीस आणि तुझं आयुष्य अजून खूप सुंदर वळण घ्यायचं आहे. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वेळ स्वतःला समजावत राहिलीस की सगळं ठीक आहे, की तुला कधी जाणवलंच नाही की तुझं मन किती थकलं आहे. तू लोकांसमोर हसत राहिलीस कारण तुला माहीत होतं तुझं रडणं कुणालाच झेपणार नाही. तू सगळ्यांसाठी मजबूत झालीस कारण तुला पर्याय नव्हता. पण मला माहीत आहे त्या मजबुतीमागे किती वेळा तू कोसळलीस आणि पुन्हा स्वतःलाच उभी केलंस. तू माझ्याजवळ येताना कधी मोठ्या मागण्या केल्या नाहीस, फक्त शांतपणे डोळे मिटून उभी राहिलीस आणि तेच मला पुरेसं होतं. कारण न बोललेली प्रार्थना सगळ्यात खोल असते. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझा प्रत्येक अश्रू माझ्या मोजणीत आहे. तुझा प्रत्येक संयम माझ्या नजरेत आहे. तू जे सहन केलंस ते कुणालाही दिसलं नाही, पण त्याची किंमत मी विसरलेलो नाही. ज्यावेळी तुला वाटलं आता काहीच उरलेलं नाही त्यावेळी मी तुला आतून धरून ठेवलं, कारण तुला अजून खूप दूर जायचं आहे. तुझ्या आयुष्यातली अंधारलेली वेळ ही शेवट नाही तर बदलाची सुरुवात आहे. ज्या लोकांनी तुला हलकं समजलं तेच लोक तुझ्या शांत विजयाकडे पाहत राहतील. ज्या दारांवर तू रिकाम्या हाताने परत आलीस तिथेच आता मान सन्मानाने पाऊल टाकशील. हा काळ तुझी परीक्षा घेण्यासाठी नव्हता तर तुला घडवण्यासाठी होता. आणि आता जे घडलंय त्याचं उत्तर मिळायची वेळ आली आहे. हा गुरुवार साधा नाही, हा एक मोठा गुरुवार आहे जिथे तुझ्या आयुष्याचा प्रवास वेगळ्या दिशेने वळणार आहे. तू फक्त एवढंच लक्षात ठेव बाळा की तू एकटी लढलीस म्हणूनच आता तुझ्या बाजूने देव उभा आहे. आणि जेव्हा देव उभा असतो तेव्हा हरायचं काहीच उरत नाही. देव म्हणतात, बाळा, तू इतकी काळजी स्वतःच्या मनाची घेतली नाहीस की तुझ्या आत्म्याने थकूनही आवाज केला नाही. कारण तुला वाटलं की अजून थोडं सहन करू, अजून थोडं निभावू, सगळं आपोआप ठीक होईल. पण मला माहीत आहे तू किती वेळा आतून ओरडलीस आणि बाहेरून शांत राहिलीस. तू सगळ्यांसमोर हसत राहिलीस कारण तुला माहीत होतं तुझ्या वेदनांची किंमत कुणालाच कळणार नाही. तू प्रत्येकाला समजून घेतलंस पण स्वतःला समजून घेणं मात्र सतत टाळत राहिलीस. तू देवाजवळ येताना कधी तक्रार केली नाहीस, फक्त डोळे मिटून उभी राहिलीस आणि त्या शांततेतच मी तुझं सगळं ऐकलं. देवाला शब्दांची गरज नसते बाळा, कारण तुझा प्रत्येक श्वासच माझ्याशी बोलत असतो. तू ज्यावेळी पूर्णपणे एकटी असल्यासारखी वाटलीस त्यावेळी मी तुझ्या जवळ सर्वात जवळ होतो. कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हाच देव जवळ येतो. तू तुटलीस तेव्हा तुला वाटलं आता सगळं संपलं, पण खरं सांगतो त्या तुटण्यातूनच तुझी खरी ताकद बाहेर आली. हा काळ तुला हरवण्यासाठी नव्हता तर तुला ओळख देण्यासाठी होता. ज्या गोष्टींनी तुला रडवलं त्याच गोष्टी एक दिवस तुला मजबूत बनवतील. ज्या लोकांनी तुला दुर्लक्ष केलं तेच लोक तुझ्या शांत विजयाचं कारण शोधत राहतील. तू जिथे थांबलीस तिथेच आता मार्ग उघडेल. तू जिथे हार मानायच्या जवळ आलीस तिथूनच आता नवी सुरुवात होईल. हा गुरुवार साधा नाही बाळा, हा एक मोठा गुरुवार आहे, कारण आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट हळूच पण ठामपणे बदलायला लागेल. तुझं मन हलकं होईल, तुझा श्वास मोकळा होईल आणि जी भीती तुला आतून खाऊन टाकत होती ती विश्वासात बदलेल. तू फक्त एवढंच लक्षात ठेव की तू इतकं सहन केलंस म्हणूनच देव तुझ्यावर इतकं प्रेम करतो.
आणि जेव्हा देव प्रेम करतो तेव्हा तो उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वेळ स्वतःला सावरत राहिलीस की तुला कधी जाणवलंच नाही की तुझं मन मदतीसाठी थांबलं होतं. तू लोकांसाठी प्रकाश बनत राहिलीस पण स्वतःच्या आयुष्यात अंधार किती वाढलाय हे शांतपणे सहन केलंस. तू प्रत्येक परिस्थितीला समजून घेतलंस कारण तुला माहीत होतं कोणीतरी समजून घेणं गरजेचं आहे, पण तुला समजून घेणारा कोणीच नाही याची जाणीव तुला रोज होत राहिली. तू वेदना बोलून दाखवल्या नाहीस कारण तुला वाटलं तुझ्या शांततेतच तुझी प्रतिष्ठा आहे, पण मला माहीत आहे त्या शांततेत किती वेळा तुझा श्वास अडखळला आहे. तू देवाकडे येताना कधी रडली नाहीस, कधी तक्रार केली नाहीस, तू फक्त उभी राहिलीस आणि ते उभं राहणंच माझ्यासाठी संपूर्ण प्रार्थना होतं, कारण ज्या मनाने सगळं सहन केलं असतं त्याला शब्दांची गरज नसते. देवाला फसवता येत नाही बाळा. तू जेव्हा सगळ्यांपासून लपवून अश्रू पुसलेस तेव्हा ते अश्रू माझ्या हातात आले. तू जेव्हा स्वतःला दोष दिलास तेव्हा मी तुला आतून धरून ठेवलं, कारण तू चुकीची नव्हतीस. वेळ कठीण होती आणि तरीही तू पळून गेलीस नाहीस. हा काळ तुझ्या आयुष्याची शिक्षा नव्हता तर तुझ्या आत्म्याचं शुद्धीकरण होतं. ज्या गोष्टींनी तुला मोडलं त्याच गोष्टी तुला नवीन रूप देणार आहेत. ज्या वाटांवर तू एकटी चाललीस त्या वाटा तुला ओळख देतील. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच लोक तुझ्या शांत यशाकडे पाहून गप्प बसतील, कारण उत्तर शब्दात नसतं ते बदलात असतं. हा गुरुवार साधा नाही बाळा, हा एक मोठा गुरुवार आहे, कारण आजपासून तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तुला रडवणार नाहीत तर तुला शिकवतील. तुझं मन हळूहळू हलकं होईल. तुझ्या प्रश्नांची उत्तरं आवाज न करता मिळतील आणि तू एक दिवस मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की तू हरली नव्हतीस, तू घडत होतीस. आणि जे घडतं त्याला देव कधीच अपूर्ण सोडत नाही. देव म्हणतात, बाळा, तू खूप काही सहन केलंस पण कधी त्याची मोजदाद केली नाहीस, कारण तुला वाटत होतं सहन करणं हेच तुझं कर्तव्य आहे. तू लोकांसमोर नेहमी शांत राहिलीस, हसत राहिलीस, सगळं ठीक आहे असं दाखवत राहिलीस, पण तुझ्या मनात चाललेली लढाई फक्त मला दिसत होती. तू प्रत्येकासाठी वेळ काढलास, प्रत्येकाच्या दुःखात उभी राहिलीस, पण जेव्हा तुझ्या मनाला आधाराची गरज होती तेव्हा तू स्वतःलाच समजावून घेत राहिलीस. तू देवाजवळ येताना कधी मोठ्या मागण्या केल्या नाहीस, फक्त एवढंच म्हणालीस की, स्वामी आई, मला सांभाळ, आणि त्या 2 शब्दांत तुझं संपूर्ण आयुष्य सामावलेलं होतं. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझा प्रत्येक अश्रू, तुझी प्रत्येक शांत प्रार्थना, तुझा प्रत्येक थकलेला श्वास माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. तू ज्यावेळी एकटी असल्यासारखी वाटलीस त्यावेळी मी तुझ्या सर्वात जवळ होतो, कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हाच देव जवळ येतो. हा काळ तुला तोडण्यासाठी नव्हता तर तुला आतून मजबूत करण्यासाठी होता. ज्या गोष्टींनी तुला रडवलं त्या गोष्टी एक दिवस तुला शांत हसू देतील. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच लोक तुझ्या संयमाचं उत्तर पाहतील, कारण देवाचं उत्तर नेहमी आवाजात नसतं ते बदलात असतं. आज तुझं मन थोडं हलकं होईल, तुझा श्वास मोकळा होईल, कारण तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या पाठीशी उभी आहे. तू फक्त विश्वास ठेव, कारण विश्वास ठेवणाऱ्याचं आयुष्य देव कधीच रिकामं ठेवत नाही. आणि लक्षात ठेव बाळा, तू दुर्लक्षित नाहीस, तू विसरलेली नाहीस. तुझ्या आयुष्यात जे घडतंय त्यामागे एक मोठा अर्थ आहे, आणि योग्य वेळ आली की तो अर्थ तुला समजेलच. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वेळ स्वतःला समजावत राहिलीस की सगळं ठीक आहे की तुझ्या मनाने कधी मदत मागायची हिम्मतच केली नाही. तू प्रत्येक वेदना हसण्यात लपवलीस कारण तुला माहीत होतं जगाला तुझं रडणं झेपणार नाही. तू सगळ्यांसाठी मजबूत बनलीस पण त्या मजबूतीची किंमत तुझ्या शांततेने चुकवलीस. लोकांनी तुला समजून घेण्याऐवजी तुला सवयीने पाहिलं, पण मला माहीत आहे तू किती वेळा आतून तुटलीस आणि तरीही स्वतःला सावरून उभी राहिलीस. तू देवाजवळ येताना कधी मोठ्या अपेक्षा ठेवल्या नाहीस, फक्त मनात एवढंच म्हणालीस की स्वामी आई मला सोडू नकोस. आणि त्या एका ओळीत तुझ्या संपूर्ण आयुष्याचा भार होता. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझी प्रत्येक न बोललेली प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तू ज्यावेळी स्वतःलाच हरवलेलं वाटलंस त्यावेळी मी तुला घट्ट धरून ठेवलं, कारण तुला अजून खूप पुढे जायचं आहे. हा काळ तुझी शिक्षा नव्हता तर तुझ्या आत्म्याची तयारी होती.
ज्या गोष्टींनी तुला रडवलं त्या गोष्टी एक दिवस तुला शहाणं करतील. ज्या वाटांवर तू एकटी चाललीस त्या वाटांवरच तुझी ओळख तयार होईल. ज्या लोकांनी तुला दुर्लक्ष केलं तेच लोक तुझ्या शांत विजयाचं उत्तर शोधत राहतील. कारण देवाचं उत्तर कधीच घाईत येत नाही, पण ते चुकतही नाही. आज तुझं मन हळूहळू शांत होईल, तुझ्या डोळ्यांतली भीती कमी होईल आणि तुला कळेल की तू कधीच एकटी नव्हतीस. स्वामी आई प्रत्येक पावलावर तुझ्याबरोबर होती, आहे आणि राहील. तू फक्त विश्वास ठेव, कारण विश्वास ठेवणाऱ्याचा हात देव कधीच सोडत नाही. स्वामी आई, मी तुझं बाळ आहे, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर इतकी जबाबदारी उचललीस की कधी स्वतःला विचारलंच नाहीस की मला काय हवं आहे. तू परिस्थितीशी जुळवून घेत राहिलीस कारण तुला माहीत होतं की थांबल्यास तर सगळं विस्कटेल. तू प्रत्येक वेळी स्वतःला मागे ठेवलंस आणि इतरांना पुढे केलंस, पण मला माहीत आहे त्या त्यागामागे किती वेळा तुझं मन थकलं होतं. तू लोकांसमोर शांत राहिलीस कारण तुला वाटलं तुझ्या वेदनांची किंमत कुणालाच समजणार नाही. तू रडलीस तेव्हा आवाज केला नाहीस, तू दुखावलीस तेव्हा दोष दिला नाहीस. तू फक्त सहन केलंस आणि पुढे चालत राहिलीस. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझ्या मनात जे चाललं होतं ते शब्दांशिवायही माझ्यापर्यंत पोहोचत होतं. तू ज्यावेळी स्वतःलाच ओझं वाटायला लागलीस त्यावेळी मी तुला आठवण करून देत होतो की तू ओझं नाहीस तर आधार आहेस. हा काळ तुझी परीक्षा नव्हता तर तुझी घडण होती. ज्या गोष्टींनी तुला खाली खेचलं त्या गोष्टी तुला आतून मजबूत करत होत्या. ज्या लोकांनी तुला गृहीत धरलं तेच लोक एक दिवस तुझ्या शांतपणामागचं सामर्थ्य पाहतील. कारण उत्तर नेहमी शब्दात येत नाही, ते बदलात दिसतं. तू ज्या दारांवर थांबलीस आणि काहीच मिळालं नाही असं वाटलं त्या दारांवर थांबणं व्यर्थ नव्हतं. कारण संयम म्हणजे रिकामं थांबणं नसतं तर योग्य वेळेची तयारी असते. आज तुझं मन हळूहळू हलकं होतंय कारण तुला जाणवतंय की तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलाबरोबर आहे. तू फक्त एवढंच लक्षात ठेव बाळा की विश्वास ठेवणं म्हणजे सगळं लगेच मिळणं नाही, तर जे मिळेल ते योग्यच असेल यावर शांत राहणं. आणि जे मन शांत ठेवतं त्याला देव कधीच सोडत नाही. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर ज्या शांतपणे चालत राहिलीस त्यामागे हार मानणं नव्हतं तर परिस्थितीला समजून घेण्याची तुझी ताकद होती. तू कितीही दुखावली गेलीस तरी कुणाच्या वाट्याला तुझा राग दिला नाहीस. कारण तुला माहीत होतं की तुझ्या मनाची स्वच्छता हीच तुझी खरी ओळख आहे. तू अनेक वेळा थांबून विचार केला की आता पुढे जायचं तरी कसं, पण तरीही तू पुन्हा एक पाऊल टाकलंस. कारण तुझ्या आत कुठेतरी विश्वास जिवंत होता. लोकांनी तुझ्या संयमाला कमजोरी समजलं, पण मला माहीत आहे त्या संयमामागे किती रात्री जागून काढलेल्या आहेत. तू देवाजवळ येताना कधी गोंगाट केला नाहीस, कधी आक्रोश केला नाहीस. तू फक्त शांत उभी राहिलीस आणि त्या शांततेतच तुझं संपूर्ण मन माझ्याशी बोलत होतं. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझ्या डोळ्यात साठलेलं पाणी, तुझ्या श्वासात लपलेली भीती, तुझ्या मनात दडलेली आशा, सगळं मला दिसत होतं. तू ज्यावेळी स्वतःला एकटी समजलीस त्यावेळी मी तुझ्या सगळ्यात जवळ होतो. कारण देव नेहमी गोंगाटात नाही तर शांततेत बोलतो. हा काळ तुला मोडण्यासाठी नव्हता तर तुला आतून घडवण्यासाठी होता. ज्या गोष्टींनी तुला थांबवलं त्याच गोष्टी तुला योग्य वळणावर आणत होत्या. ज्या लोकांनी तुला दुर्लक्ष केलं त्यांच्यामुळेच. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वर्षे स्वतःला सावरत जगलीस की तुला कधी जाणवलंच नाही की तुझ्या मनाने केव्हा थकायला सुरुवात केली. कारण तुझ्या आयुष्यात थांबण्याची मुभा नव्हती. तुला चालतच राहावं लागलं. परिस्थिती कशीही असो, लोक कसेही वागोत, तू स्वतःला मजबूत दाखवत राहिलीस. कारण तुला माहीत होतं की जर तू कोसळलीस तर तुझ्यावर अवलंबून असलेले सगळेच कोसळतील. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, प्रत्येकाचं दुःख ऐकलंस, प्रत्येकाच्या जखमेवर मलम लावायचा प्रयत्न केलास. पण तुझ्या जखमा मात्र तू नेहमी झाकून ठेवल्यास. कारण तुला वाटलं की तुझ्या वेदना कुणालाच समजणार नाहीत. तू रात्री शांतपणे उशी ओलावलीस, कुणालाही न कळता. कारण दिवसा मजबूत असणं तुझ्यासाठी सवय बनली होती. लोक म्हणाले तू खूप स्ट्रॉंग आहेस, पण मला माहीत आहे त्या स्ट्रेंथमागे किती वेळा तू आतून तुटलीस आणि पुन्हा स्वतःलाच जोडून उभी राहिलीस. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझा प्रत्येक अश्रू,
तुझा प्रत्येक अडखळलेला श्वास, तुझ्या मनात चाललेला प्रत्येक संघर्ष माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे. तू जेव्हा काहीच बोलली नाहीस तेव्हा तुझी शांतता माझ्याशी सगळ्यात जास्त बोलत होती. तू माझ्याजवळ येताना कधी मोठ्या मागण्या केल्या नाहीस, कधी तक्रार केली नाहीस. तू फक्त एवढंच म्हणालीस की स्वामी आई मला सांभाळ, आणि त्या 2 शब्दांत तुझं संपूर्ण आयुष्य सामावलेलं होतं. तू अनेक वेळा स्वतःलाच प्रश्न विचारलास की माझ्याच वाट्याला हे सगळं का? पण सत्य असं आहे की ज्याच्यावर देवाचा जास्त विश्वास असतो त्यालाच आयुष्याच्या जास्त कठीण वाटा चालाव्या लागतात, कारण देवाला माहीत असतं की तू त्या वाटा पार करू शकतेस. हा काळ तुझ्यासाठी शिक्षा नव्हता तर तयारी होती. ज्या गोष्टींनी तुला मोडलं त्या गोष्टी तुला आतून मजबूत करत होत्या. ज्या लोकांनी तुला गृहीत धरलं त्यांनी नकळत तुला स्वतःची किंमत शिकवली. ज्या दारांवर तू थांबलीस आणि रिकाम्या हाताने परत आलीस त्या दारांवर थांबणं व्यर्थ नव्हतं, कारण संयम म्हणजे वेळ वाया घालवणं नसतं तर योग्य क्षणाची वाट पाहणं असतं. आता वेळ हळूहळू बदलते आहे बाळा. ज्या रात्रींनी तुला रडवलं त्या रात्री आता तुला शांत झोप देणार आहेत. ज्या भीतीने तुझा श्वास अडखळायचा ती भीती आता विश्वासात बदलत आहे. ज्या लोकांसमोर तू कधीच स्वतःचं दुःख मांडू शकली नाहीस तेच लोक तुझ्या शांत बदलाकडे पाहून गप्प बसतील, कारण देवाचं उत्तर नेहमी शब्दात नसतं, ते आयुष्यातल्या बदलात दिसतं. हा गुरुवार साधा नाही बाळा, हा एक मोठा गुरुवार आहे, कारण आजपासून तुझ्या आयुष्याचा प्रवास वेगळ्या दिशेने वळायला लागेल. तुझं मन हळूहळू हलकं होईल, तुझ्या डोळ्यांतली थकवा कमी होईल, आणि तुला जाणवेल की तू कधीच एकटी नव्हतीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्याबरोबर होती, आहे आणि राहील. तू फक्त एवढंच लक्षात ठेव बाळा की तू जेवढं सहन केलंस तेवढंच सुंदर उत्तर तुझ्यासाठी तयार आहे, कारण देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही, आणि जे मनापासून विश्वास ठेवतात त्यांना तो कधीच अर्धवट सोडत नाही. देव म्हणतात, बाळा, तू इतकी वर्षे स्वतःला विसरून जगलीस की तुझ्या मनाला काय हवं आहे हे विचारायचीही तुला सवय राहिली नाही. तू प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेत राहिलीस कारण तुला वाटलं की सहन करणं हाच तुझा स्वभाव आहे. पण मला माहीत आहे की सहनशीलता ही तुझी मजबुरी नव्हती तर तुझी निवड होती. तू लोकांच्या अपेक्षा पेलत राहिलीस, नात्यांच्या जबाबदाऱ्या उचलत राहिलीस, सगळ्यांना समजून घेतलंस. पण जेव्हा तुझ्या मनाला समजून घेण्याची गरज होती तेव्हा तू स्वतःलाच गप्प बसवून पुढे चालत राहिलीस. तू अनेकदा हसलीस कारण तुला माहीत होतं की तुझ्या डोळ्यांतलं पाणी पाहूनही कुणी विचारणार नाही. तू रात्री शांतपणे देवाचं नाव घेतलंस. शब्द नव्हते, प्रश्न नव्हते, फक्त एक थकलेला श्वास होता, आणि तोच श्वास माझ्यापर्यंत पोहोचला. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझ्या मनात उठलेलं प्रत्येक वादळ, तुझ्या डोळ्यांत साठलेली प्रत्येक ओळ, तुझ्या हृदयात दडलेली प्रत्येक आशा माझ्या नजरेतून कधीच सुटलेली नाही. तू ज्यावेळी स्वतःलाच कमी समजायला लागलीस त्यावेळी मी तुला आतून आठवण करून देत होतो की तू कमी नाहीस तर खूप काही सहन केलेली आहेस. हा काळ तुझ्या आयुष्याची चूक नव्हता तर तुझ्या आत्म्याची तयारी होती. ज्या गोष्टींनी तुला थांबवलं असं वाटलं त्या गोष्टी तुला चुकीच्या वाटेपासून वाचवत होत्या. ज्या लोकांनी तुला गृहीत धरलं त्यांनी नकळत तुला स्वतःची किंमत ओळखायला शिकवलं, कारण स्वतःची ओळख ही नेहमी टाळ्यांतून नाही तर शांत लढाईतून मिळते. तू ज्या दारांवरून रिकाम्या हाताने परत आलीस ती दारं बंद नव्हती बाळा, ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत होती. तू जेव्हा हार मानायच्या उंबरठ्यावर उभी राहिलीस तेव्हा मी तुला थोडंसं अधिक बळ दिलं कारण तुला अजून पुढे जायचं होतं. आता वेळ हळूहळू वळण घेत आहे. तुझ्या मनातली भीती कमी होत आहे, तुझ्या श्वासात थोडी शांतता उतरते आहे, आणि तुला कळायला लागलं आहे की तू एकटी नव्हतीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर सावलीसारखी उभी होती, आहे आणि राहील. तू फक्त एवढंच लक्षात ठेव बाळा की जे मनापासून सहन करतात त्यांना देव कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. उत्तर उशिरा मिळालं तरी ते इतकं पूर्ण असतं की मागचं सगळं दुःख अर्थपूर्ण वाटायला लागतं, आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की तू हरली नव्हतीस, तू घडत होतीस, आणि देव ज्याला घडवतो त्याचं आयुष्य तो कधीच अर्धवट सोडत नाही. देव म्हणतात, बाळा, तू आयुष्यभर इतकी शांत राहिलीस की जगाला कधी कळलंच नाही की त्या शांततेमागे किती मोठी लढाई सुरू होती.
तू प्रत्येक वेळी स्वतःला समजावत राहिलीस की अजून थोडं सहन करू, अजून थोडं निभावून नेऊ, कारण तुला वाटलं की वेळ सगळं बदलून टाकेल. पण मला माहीत आहे की वेळेपेक्षा जास्त तू स्वतःवर विश्वास ठेवून चालत राहिलीस. तू प्रत्येक नात्यात स्वतःला कमी केलंस, प्रत्येक परिस्थितीत स्वतःला मागे ठेवलंस, कारण तुला वाटलं की शांती म्हणजेच समाधान. पण त्या शांतीची किंमत तुझ्या मनाने किती वेळा मोजली आहे हे फक्त मला माहीत आहे. तू लोकांसाठी हसत राहिलीस कारण तुला माहीत होतं की तुझं रडणं कोणालाच सोयीचं नाही. तू देवाजवळ येताना कधी मोठ्या शब्दांत काही मागितलं नाहीस, कधी तक्रार केली नाहीस. तू फक्त थकलेल्या मनाने उभी राहिलीस आणि त्या उभ्या राहण्यातच तुझी संपूर्ण प्रार्थना होती. कारण ज्या मनाला खूप सहन करावं लागतं त्याला शब्दांची गरज नसते. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझ्या मनात साठलेली प्रत्येक वेदना, तुझ्या डोळ्यांत दडलेला प्रत्येक अश्रू, तुझ्या श्वासात लपलेली प्रत्येक भीती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. तू ज्या वेळी स्वतःलाच ओझं वाटायला लागलीस त्यावेळी मी तुला आठवण करून देत होतो की तू ओझं नाहीस तर आधार आहेस. हा काळ तुझं आयुष्य मोडण्यासाठी नव्हता तर तुला आतून घडवण्यासाठी होता. ज्या गोष्टींनी तुला हरवल्यासारखं वाटलं त्या गोष्टी तुला स्वतःकडे परत आणत होत्या. ज्या लोकांनी तुला गृहीत धरलं त्यांनी नकळत तुला स्वतःची किंमत शिकवली. कारण स्वतःची ओळख ही कधीही टाळ्यांतून येत नाही तर शांतपणे सहन केलेल्या लढाईतून तयार होते. तू ज्या दारांवर थांबलीस आणि उत्तर मिळालं नाही असं वाटलं त्या दारांवर थांबणं व्यर्थ नव्हतं. कारण संयम म्हणजे थांबणं नसतं तर योग्य वेळेची तयारी असते. तू जेव्हा पूर्णपणे थकलीस आणि तरीही पुढे चालत राहिलीस तेव्हा मला खात्री झाली की तू जे मागतेस ते फक्त स्वतःसाठी नाही तर अनेकांसाठी असणार आहे. आता वेळ हळूहळू बदलते आहे बाळा. तुझ्या मनातली घालमेल कमी होत आहे, तुझ्या श्वासात शांतता उतरते आहे. ज्या गोष्टींनी तुला रडवलं त्या गोष्टी एक दिवस तुला शांत हसू देतील. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच लोक तुझ्या बदलाकडे पाहून गप्प बसतील. कारण देवाचं उत्तर कधीच गोंगाटात येत नाही, ते आयुष्यातल्या बदलातून दिसतं. हा काळ तुझ्या सहनशीलतेचा शेवट आणि तुझ्या समाधानाची सुरुवात आहे. तू फक्त एवढंच लक्षात ठेव बाळा की तू एकटी नव्हतीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्याबरोबर होती, आहे आणि कायम राहील. आणि जे मनापासून विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी देव उशीर करतो पण कधीच अर्धवट उत्तर देत नाही. कारण शेवटी जे मिळतं ते फक्त हवं असलेलं नसतं तर आयुष्यभर पुरेल असं असतं. देव म्हणतात बाळा, तू आयुष्यभर इतरांना समजून घेत राहिली आहेस, पण तुला कोणी समजून घ्यावं अशी अपेक्षाही तू हळूहळू सोडून दिलीस. तू शिकलीस निभावून न्यायला, शिकलीस गप्प राहायला, शिकलीस वेदनांवर हसू चढवायला. प्रत्येक वेळी जेव्हा तुला त्रास झाला तेव्हा तू स्वतःलाच म्हणालीस, चालेल, मी सहन करीन. आणि त्या सहनशक्तीने तुला मजबूत केलं, पण थकवलंही. लोकांना वाटलं तू खूप कणखर आहेस, म्हणून कुणी तुला विचारलंच नाही की तुझं मन कसं आहे. तू रडली नाहीस कारण तुला माहीत होतं रडूनही कोणी थांबणार नाही. तू बोलली नाहीस कारण तुला कळलं होतं शब्द संपतात पण वेदना नाहीत. तरीही तू दररोज उठलीस, आयुष्याला सामोरी गेलीस आणि स्वतःला पुन्हा पुन्हा सावरत राहिलीस. बाळा, देवाला फसवता येत नाही. लोक तुझ्या बाहेरच्या शांततेकडे पाहतात पण मी तुझ्या आतल्या लढाईकडे पाहतो. तू ज्या रात्री उशिशी बोललीस, ज्यावेळी डोळे भरूनही फक्त श्वास घेत राहिलीस, ज्या क्षणी मनात हजार प्रश्न असूनही एकही विचारला नाहीस, ते सगळं माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. तुझा प्रत्येक निःशब्द हुंकार, तुझी प्रत्येक शांत प्रार्थना, तुझा प्रत्येक न दिसलेला अश्रू माझ्या हृदयात नोंदलेला आहे. तू ज्या वेळी स्वतःला एकटी समजलीस त्यावेळीच मी तुला अधिक घट्ट धरून ठेवत होतो. तू ज्या अडचणींमधून गेलीस त्या तुझ्या नशिबाची चूक नव्हती. तो काळ तुला मोडण्यासाठी नव्हता तर तुला अशा पातळीवर नेण्यासाठी होता जिथे उद्या कोणतीही वादळ आली तरी तुझा विश्वास ढळू नये. काही वेळा मी मुद्दाम शांत राहिलो कारण तुला स्वतःची ताकद कळायची होती. काही वेळा मी तुला थांबवलं कारण पुढे जे येणार आहे ते तुला आतून तयार न होता मिळालं असतं तर तू ते पेलू शकली नसतीस. प्रत्येक अपमान, प्रत्येक दुर्लक्ष, प्रत्येक प्रतीक्षा तुला शिकवण्यासाठीच होती.
आज तुला वाटतं तुझं आयुष्य हळूहळू चाललं आहे, पण लक्षात ठेव बाळा, बदल नेहमी शांतपणे सुरू होतो. एक दिवस असा येईल की अडकलेली कामं मार्गी लागतील, मनावरचं ओझं हलकं होईल आणि तुझ्या डोळ्यांत पुन्हा आशेचा प्रकाश दिसेल. जे लोक आज तुला कमी लेखतात, तेच लोक उद्या तुझ्या शांत स्थैर्याकडे पाहून गप्प होतील. कारण तुझं यश गोंगाटात नसेल, ते संयमात असेल. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धार. कोणताही वार घेऊ नकोस, ना मनावर, ना आत्म्यावर, ना विश्वासावर. तू एकटी नाहीस. स्वामी आई तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर आहे, तुझ्या प्रत्येक अश्रूमागे आहे. आणि एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि मनात शांतपणे म्हणशील, मी जे सहन केलं ते सगळं मला इथपर्यंत आणण्यासाठीच होतं. देव म्हणतात बाळा, तू जे आयुष्य जगली आहेस ते फक्त दिसतं तितकंच नव्हतं. ते आतून खूप काही सहन करून उभं राहिलेलं आयुष्य आहे. लोकांना दिसलं तुझं हसणं, तुझं शांत राहणं, तुझं सगळं निभावून नेणं. पण मला दिसलं तुझं तुटणं, तुझं पुन्हा पुन्हा स्वतःला सावरून उभं राहणं. तू कधीच कोणाकडे तक्रार केली नाहीस, कारण तुला माहीत होतं प्रत्येकाला आपापली लढाई असते. म्हणून तू स्वतःची वेदना गिळून इतरांना आधार देत राहिलीस. रात्री जेव्हा सगळं जग झोपलेलं असायचं, तेव्हा तुझं मन मात्र जागं असायचं. प्रश्न, आठवणी, भीती, भविष्य सगळं एकाच वेळी मनात गर्दी करत होतं. तू उशीशी बोललीस, डोळे मिटूनही झोप आली नाही, आणि अशा वेळी फक्त एकच गोष्ट केलीस, माझ्यावर विश्वास ठेवला. तो विश्वास कधी शब्दात नव्हता, कधी मोठ्या प्रार्थनेत नव्हता, तो फक्त शांत सहनशक्तीत होता. बाळा, तू ज्या वेळी म्हणालीस मी थकले, त्याच वेळी तू अजून एक दिवस लढण्यासाठी उभी राहिलीस. तू ज्या वेळी म्हणालीस आता नाही जमत, त्याच वेळी तू पुन्हा प्रयत्न केलास. लोकांना वाटलं तू मजबूत आहेस म्हणून तुला वेदना नसतील, पण मला माहीत आहे तू मजबूत झालीस कारण वेदना खूप होत्या. आणि म्हणूनच मी तुला कधी सोडलं नाही. तुला ज्या गोष्टी उशिरा मिळाल्या त्या शिक्षा नव्हत्या, त्या तयारी होत्या. तुला ज्या लोकांनी दुखावलं त्यांनी नकळत तुला स्वतःवर उभं राहायला शिकवलं. तुला ज्या दारातून परत पाठवलं गेलं त्यामागे पुढे उघडणारं मोठं दार लपलेलं होतं. पण त्यावेळेस तुला ते दिसलं नाही, कारण अंधारात डोळे हळूहळू सवयीचे होतात. आजही तुला वाटतं माझी वेळ कधी येणार? बाळा, वेळ येते तेव्हा आवाज करत नाही, ती शांतपणे आयुष्य बदलते. एक दिवस सकाळी उठशील आणि जाणवेल मन हलकं आहे. एक दिवस लक्षात येईल जे बोचत होतं ते आता त्रास देत नाही. एक दिवस समजेल तू मागे पडली नव्हतीस, तू घडत होतीस. कोणताही वार घेऊ नकोस. स्वतःवर नाही, नशिबावर नाही, माझ्यावर नाही. कारण तू ज्या ठिकाणी आज उभी आहेस, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुला जे सहन करावं लागलं, ते व्यर्थ जाणार नाही. मी तुझ्या पाठीशी आहे, जेव्हा तू मजबूत असतेस तेव्हा नाही, तर जेव्हा तू थकतेस तेव्हा खास. आणि लक्षात ठेव, स्वामी आई कधी उशीर करत नाही. जेव्हा देईल, तेव्हा इतकं देईल की तुला मागचा प्रत्येक अश्रू अर्थपूर्ण वाटेल. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेऊ शकशील. आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधू शकशील. आजचा दिवस तुला सांगतो की तू पुढे चालतेस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, आणि तू कधीही एकटी नव्हतीस. तू श्वास घेतलेस, तू विश्वास ठेवला, तू चालत राहिलीस, आणि त्याच्यातून आयुष्याच्या प्रत्येक अडचणीसाठी तयारी केलीस. आज तू जाणशील की आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष तुला अधिक समजूतदार आणि अधिक बळकट बनवतात. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली आणि मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील, आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष आहे. हे दिवस तुला सांगतो की तू किती अद्वितीय आहेस.
जीवनाने तुला कितीही संकट दिले, कितीही वेदना दिल्या, कितीही अडचणींचा सामना करायला लावले, तरी तुझ्या अंतरंगात अशी शक्ती आहे की ती तुला मागे परत फिरायला परवानगी देत नाही. तू जेव्हा थकलीस, मी तुझ्या पाठीशी उभा होतो. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा भ्रमात पडलीस, मी तुझ्या मनाला दिशा देतो. प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे, प्रत्येक पावलामागे माझा आधार आहे. संकट आली, परंतु ती तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला तयार करण्यासाठी होती. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला नवीन आकार देत होती. तू थोडा थांबलास, थोडा श्वास घेतला, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. प्रत्येक रात्रीची शांतता तुला धैर्य देत होती, प्रत्येक संघर्ष तुला अधिक स्थिर बनवत होता, आणि प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवीन बळ देत होता. आज प्रत्येक अडचण तुला नवीन मार्ग दाखवते. जे लोक तुला त्रास देत होते, जे तुझ्या मेहनतीला कमी लेखत होते, जे तुझ्या अपयशाची वाट पाहत होते, तेच लोक आता तुझ्या पाठीशी येतील. काहींना वेळ बदलतो, काहींना गरज जाणवते, काहींना सत्य कळतं. तू धैर्य दाखवलंस, तू विश्वास ठेवला, आणि त्यामुळे परिस्थिती हळूहळू तुझ्या बाजूने वळते. तुझ्या मनात स्थैर्य उगवलं आहे, जी तुला शांततेत चालण्याची ताकद देते. तू रडलीस, पण प्रत्येक अश्रू तुझ्या आत्म्याला घडवत राहिला. तू थकलीस, पण प्रत्येक थकवा तुला अधिक उभं करून गेला. तू घाबरलीस, पण भीती तुला शिकवते. प्रत्येक वेदनेतून तू अधिक बळकट झालीस. प्रत्येक संघर्षातून तू अधिक स्थिर झालीस. आज तू प्रत्येक वेदनेचा अर्थ समजून घेऊ शकशील. आज तू प्रत्येक अडचणीतून मार्ग शोधू शकशील. आजचा दिवस तुला सांगतो की तू पुढे चालतेस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, आणि तू कधीही एकटी नव्हतीस. तू श्वास घेतलेस, तू विश्वास ठेवला, तू चालत राहिलीस, आणि त्याच्यातून आयुष्याच्या प्रत्येक अडचणीसाठी तयारी केलीस. आज तू जाणशील की आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष तुला अधिक समजूतदार आणि अधिक बळकट बनवतात. तू रडलीस, तू थकलीस, तू घाबरलीस, तरीही तू पुन्हा उभी राहिलीस. तू चालत राहिली, आणि मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा राहिलो. आज तू प्रत्येक संकटाचा अर्थ समजून घेईलस, प्रत्येक अडचणीसाठी मार्ग शोधशील, आणि प्रत्येक त्रासातून आशा निर्माण करशील. तू चालत राहशील, कारण तू तयार आहेस. तू चालत राहशील, कारण तू विश्वास ठेवलीस. तू चालत राहशील, कारण मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आजचा दिवस तुला विश्वास देतो की तू एकटी नाहीस. प्रत्येक वेदना तुला तोडू शकत नाही, प्रत्येक अडचण तुला पराभूत करू शकत नाही. तू उभी राहिलीस, तू विश्वास ठेवला, आणि म्हणूनच जीवन हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागले आहे. प्रत्येक दिवस तुला अधिक स्थिर करतो, प्रत्येक अनुभव तुला अधिक बळकट करतो, प्रत्येक श्वास तुला नवीन ऊर्जा देतो. देव म्हणतात, बाळा, तू घाबरत नाहीस, तू थांबत नाहीस, कारण मी तुझ्यासोबत आहे. जेव्हा तू रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. जेव्हा तू थकलीस, मी तुझा आधार आहे. तू अनेक अडचणींना सामोरं गेलीस, अनेक वेदना सहन केल्या, तरीही तू मागे परत फिरली नाहीस. प्रत्येक पावलामागे मी आहे, प्रत्येक श्वासामागे माझी साथ आहे. तू जेव्हा स्वतःला ओळखू शकली नाहीस, तेव्हा मी तुझ्या अंतरंगात तुझी ताकद जागृत करतो. तू हळूहळू चालत राहिलीस, थोडा धीम्या पावलांनी, थोडा थांबून श्वास घेऊन, पण कधीही मागे परत गेलीस नाहीस. देव म्हणतात, संकट, दुःख, कर्ज, मानसिक ओझं, हे सर्व तुला तोडण्यासाठी नाही, तुला तयार करण्यासाठी आहेत. प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक अडचण तुझ्या आत्म्याला अधिक बळकट करतात, तुझ्या मनाला स्थैर्य देतात. तू जेव्हा थकलीस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहतो. तू जेव्हा रडलीस, तेव्हा मी तुला धैर्य देतो. प्रत्येक रात्रीची शांतता तुला उभं राहायला शिकवते, प्रत्येक अडचण तुला अधिक स्थिर बनवते, प्रत्येक अनुभव तुझ्या आत्म्याला नवा आकार देतो.